नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी भागीदारीतील व्यवहारावरून पिता पुत्राचे अपहरण करून मारहाण. थकीत कर्जाचे हप्ते भरण्यासाठी भागीदारासह त्याच्या मुलाचे मोटारीतून अपहरण करून मारहाण केल्याची घटना बुधवारी उघडकीस आली. शनिवार दिनांक 22 रोजी दुपारी ही घटना घडली. यामध्ये अनिल मोहिले व त्यांचा मुलगा अनिकेत राहणार रॉयल इन्स्टोनिया न्यू पॅलेस परिसर हे दोघे गंभीर जखमी झाले. रमणमळा परिसरातून अपहरण करून त्यांना कराड परिसरात सोडून दिलं. या प्रकरणी पवन सिकचिरा राहणार खारघर नवी मुंबई, तुषार आदित्य प्रवीण सर्व राहणार मुंबई यांच्यावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. संशयित पवन याची पत्नी स्मिता व अनिल मोहिले यांनी 2016 मध्ये मुंबईतील मंगलमूर्ती पतसंस्थेकडून 60 लाखाचे कर्ज घेऊन पाटण येथे काजू फॅक्टरी सुरू केली होती. यास अनिल मोहिले जामीनदार होते. काही दिवसात काजू फॅक्टरी बुडीत गेल्याने स्मिता सिकचिरा यांच्या नावावर कर्ज थकीत राहिलं. याचे हप्ते भरण्याची जबाबदारी त्यांच्या कुटुंबियांवर आली. यामुळे स्मिता सिकचिरा व त्यांच्या कुटुंबियांनी मोहिले यांनी पतसंस्थेत येऊन कर्जात भागीदारी असल्याचे प्रतिज्ञापत्र देण्याची मागणी केली. यातूनच पवन सिकचिरा चौघांसोबत शनिवारी दिनांक 22 रोजी कोल्हापुरात आले. त्यांनी मोहिले यांच्या घरात शिरून अनिल व अनिकेत यांना मारहाण करून जबरदस्तीने एका मोटारीत कराडपर्यंत नेले. त्या ठिकाणी एका हॉटेलमध्ये नेऊन मारहाण केली. यानंतर दोघांना सोडून दिले. जखमींनी 2 दिवस उपचार घेऊन मंगळवार रात्री याबाबतची तक्रार दिली.